बारामतीसाठी आता भाजपचं विशेष रणनीती असल्याचं दिसून येत आहे। नवनाथ पडळकर भाजपचे बारामती लोकसभा प्रभारी आहेत आणि बारामतीत धनगर पवार विरोधी मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2019 मध्ये बारामतीत नवनाथ पडळकरांना 44,000 मतं मिळाली होती, तर वंचितकडून पडळकरांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। बारामतीसाठी भाजपची विशेष रणनीती सुरू आहे आणि नवनाथ पडळकर भाजपचे बारामती लोकसभा प्रभारी आहेत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, बारामतीसाठी सध्या भाजपची विशेष रणनीती सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि बारामती धनगर पवार विरोधी मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे, काय माहिती मिळते? नक्कीच गौरी, आगामी लोकसभा निवडणुकीला पाहता हे संपूर्णपणे आहे तर जे ह्या ठिकाणी आहे भाजपाचं जे सुरू आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे पक्षबांधणी असेल, त्यासोबतच निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचं त्यामध्ये नवनाथ पडळकर यांना आता प्रभारी म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी आहेत ते नवनाथ पडळकर हे आधी आहे तर ते ह्याच्या विरोधात उभे राहिलेले होते भाजपच्या आणि त्यामध्ये त्यांना मतं देखील मिळालेली होती, परंतु आता नवनाथ पडळकर हे भाजपाचे प्रभारी असल्या कारणाने या ठिकाणी बारामतीमध्ये शरद पवारांना घेरण्याचा प्रकार आहे तो भाजपाकडून करण्यात येतोय। कारण ह्याच काळामध्ये आहे भाजपाकडे आलेले शिंदे गटातील शिंदे असतील किंवा अजित पवार यांचा जो संपूर्णपणे मतदार असेल तो आल्यामुळे भाजपला या ठिकाणी आहे ती अधिकचं बळ आहे ते या ठिकाणी मिळू शकतं। त्याचमुळे अशा अनुषंगाने आहे ती भाजपची संपूर्णपणे रणनीती यामध्ये दिसून येते। पाहायचं झालं तर या ठिकाणी आहे ते आता भाजप कोणाला उमेदवारी देते हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण उमेदवारी दिल्याच्या नंतर या संपूर्णपणे रणनीतीच्या पार्श्वभूमीवर जी काही मताधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती एकच लाक्षणिक घेता येईल अशा प्रकारचा देखील जो विचार आहे तो भाजपचा याच्यामध्ये दिसून येतोय। त्यामध्येच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एक भक्कम असा प्रकारचा उमेदवार या ठिकाणी भाजप हा देऊ शकतो। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।